एकीकडे पावसाळा सुरू असताना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नगर परिषद हद्दीतील गिरनारे गावात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पाणी पुरवठ्याच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या महिलांना रस्त्यावर उतरून नगर परिषदेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावात आठवड्यातून केवळ 3 दिवस आणि तेही अवघ्या 20 ते 30 मिनिटांसाठी पाणी पुरवठा केला जातोय। पाणी येण्याची निश्चित वेळ नसल्याने महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचं आरोप त्यांनी केलाय। यावेळी नागरिकांनी आपली व्यथा स्थानिक नगरसेवकांसमोर मांडली। संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेत पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिलाय। या घटनेमुळे नगर परिषदेच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे। समितीच्या मागे लोक नाराज आहेत। पावसाळा चालू असून आता सध्या आमच्याकडे पाण्याची प्रॉब्लेम आहे। आठ दिवसातून 2 ते 3 दिवस पाणी येतं आणि पाण्याचं टायमिंग कधी 9 कधी 10 रात्रीचे तेव्हा अवेळी पाणी सोडतात। वर्षानुवर्ष त्याच समस्या आम्ही फेस करतोय। धरणांचा तालुका असून इथे पाण्याचा दुष्काळ आहे। धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी तिथे झालेली। वर्षानुवर्ष त्याच समस्या, रस्ते, लाईट, पाणी या समस्या वर्षानुवर्ष आज शेवटी आम्ही नगरसेवकांना फोन केला तेव्हा त्यांनी इतक्या रात्रीला टँकर आम्हाला पाठवला आहे आणि आता रात्रीची सगळ्या बायकांचे पाणी भरतं। नगरपालिकेने याच्यावर त्वरित काहीतरी उपाययोजना करावी आणि आमचा त्रास कायमस्वरूपी मिटवण्याचा प्रयत्न करावा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुंबईतील मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। या भेटीवर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्कील शैलीत भाष्य केले। खडसे यांनी उद्धव ठाकरे यांची नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट घेतली याची माहिती नसल्याचं सांगत पिक्चर संपल्यानंतर पुन्हा नवीन पिक्चर सुरू करणं इतकं सोपं नसतं, यासाठी नटही तसाच असावा लागतो असा टोला त्यांनी लगावलाय। दरम्यान खडसे ठाकरे भेटीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, तर भेटीबाबत विविध राजकीय तर्क वितर्कांना उधाण आलंय। काय कशा करता भेट घेताय मला माहीत नाही आहे। आता काय पिक्चर संपल्यानंतर पुन्हा नवीन पिक्चर चालू करणं इतकं सोपं नसते। शेवटी नट तसा असावा लागते। नट कसे वाटतं आपल्याला? आता काय ते आता इतना टूटा हूँ कि छूने से बिखर जाऊंगा, तुम अगर और दुआ दोगे तो मर जाऊंगा। भाजपचा नेता केंद्रात जाण्याची तयारी होते म्हणून त्यांची घरवापसी झाल्याची सध्या तरी चर्चा रंगलेली आहे। घरी येऊन काय झालं? पहिले ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते त्यावेळेस त्या घरातून निघून आले। आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला? शेवटी असं आहे की मग आता शेवटचं आपला कार्यक्रम चांगला व्हावा, मागच्यांची लाईन लागावी याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। कुटुंबातल्या लोकांची म्हणा, कार्यकर्त्यांची म्हणा। भाऊ खडसे जे आहेत ते वाढदिवसाला सगळ्याच प्रमुख नेत्यांना, भाजपमधील नेत्यांना सगळ्यांना बोलवा ना सगळ्यांचेच सरकारवर टीका करा, तो हक्क तुमचा आहे। सरकारचे ओभाडे काढा। उद्धव ठाकरेंच्या टायमाला युती तोडणारे तुम्हीच होते आणि छाती ठोक सांगितलं मी युती तोडली। अमुक करायच्या टायमाला मी पुढे होतो, मी अमुक केलं, मी ढमुक केलं। तर बोलवा सगळ्यांना वाढदिवसाला, सगळे येतील। आपल्याला बोलवलं, आपण जाणार, निमंत्रण दिलं तर जाणार। मी शुभेच्छा देईल ना। वा द्यायला काय अडचण आहे? माझ्या जिल्ह्यातले नेते मी ती शुभेच्छा देईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, ते केंद्रात जात असल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय। ते कधीपासून बॉडी पाहायला लागले मला माहीत नाही। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रामवाडी येथे विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। विघ्नेश सुरेश तेलंगे असं मृत तरुणाचं नाव असून तो आपल्या 4 मित्रांसोबत तेथे गेले असताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच पाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। विहिरीची खोली आणि गढूळ पाण्यामुळे शोध कार्याला अडथळे येत असल्याने कोलाड येथील रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले। पथकाने शोध मोहीम राबवत विघ्नेशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढलाय। या प्रकरणाची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। दरम्यान विघ्नेशच्या अकाली निधनामुळे तेलंगे कुटुंबियासह रामवाडी गावावर शोककळा पसरली आहे। नंदुरबार शहरातील शहदा येथील शासकीय वसतिगृहात
जेवणानंतर सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलट्या आणि मळमळीचा त्रास जाणवल्यानंतर त्यांना तातडीने शहिदा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी रुग्णालयात भेट देत विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. उपचाराचा आढावा घेतलाय. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान विषबाधेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू आहे. नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा. आज शहादा येथे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग याच्या नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांचे वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं. त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले. माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथं उपचार सुरू केले. उपचारामध्ये थोडं क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी BD हॉस्पिटल येथे दाखल केले. इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे. थोडे घाबरून गेलेले, पण त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलून घेतले. खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत. नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. पुण्यातील मोर्शी दुर्घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून उपचाराची माहिती घेत जखमींना सर्वतोपरी उपचार मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मोर्शी दुर्घटनेनंतर तब्बल 83 तास बचाव आणि शोध मोहीम राबवण्यात आली आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने पार पडलेल्या या मोहिमेत 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय, तर दुर्दैवाने 9 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू असून जखमींवर उपचार सुरू आहेत. आता पाहूयात जखमींच्या भेटीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या. सोलापूर जिल्ह्यात पंचायत समितीच्या एका अभियंत्याला कथित शिवीगाळ आणि मारहाण झाल्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या प्रकरणाची दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना थेट इशारा दिलाय. प्रसारमाध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्याला दार लावून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत त्याला दिलेली धमकीची गंभीर दखल घेतली असल्याचं सांगितलंय. या प्रकरणातील दोषीवर कठोर कार्यवाही करण्याची सूचना पोलिसांना देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी किंवा गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. अधिकाऱ्यांनी निर्भयपणे आपले काम केले पाहिजे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर योग्य कार्यवाही केली जाईल असा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय. बिलकुल मी वस्तुस्थिती जाणून घेतली. आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी पहिल्या दिवसापासून वाळवा असेल किंवा अवैध धंद्याच्या बाबतीत माझी भूमिका आपल्याला माहिती आहे. तशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. सातत्यानं त्याच्या संदर्भात चर्चा होते. ही चर्चा जिल्ह्याची होऊ नये अशी आपल्या सगळ्यांच्या भावना राहते. शेवटी चांगल्या गोष्टी जिल्ह्याची चर्चा व्हावी, चुकीच्या गोष्टीत होऊ नये. परंतु मी लवकरच येणाऱ्या 3, 4, 5, 6 दिवसामध्ये CP आणि आमचे SP यांच्यासोबत एक बैठक करेन आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भातल्या ज्या माझ्याकडे आलेले इनपुट्स आहेत आणि बाकी ज्या काय कारवाई करायला लागतील त्या संदर्भात नक्की भूमिका घेऊ. फक्त कारवाई करायला लागल्यावर पुन्हा अनावश्यक कारवाई होत आहेत असं तुम्ही म्हणू नका, एवढीच माझी विनंती आहे. पाण्याच्या काळामध्ये मिटिंगा घेतात, कशा पद्धतीने वाटतं? कुठली दुर्घटना? मोशीममध्ये तिथं दुर्घटना झालेली आहे, त्यात अजूनही कामगार अडकलेले आहेत. मात्र त्या ठिकाणी जाण्यापेक्षा मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून बैठका घेत आहेत. त्या संदर्भात अशी टीका केली हर्षवर्धन साहेब. ज्यांना टीका केली ते कचरा डेपोवर जाऊन कचरा काढण्याचं काम करतायत का? एक विषय क्लिअर आहे की कुठलीच दुर्घटना ही कधीच चांगली नसते आणि आपल्यासाठी भूषणाव कधीच नसते. त्या दुर्घटनेचा खेद तर व्यक्त केला आहे, त्यांना मदत केलेली आहे. पण शेवटी दुर्घटना घडून गेल्यानंतर तिथल्या लोकांना वाचवण्याचं काम मला शासन विरुद्ध पातळीवर करते. आमचे मंत्री तिथं त्या ठिकाणी, आमचे आमदार, लोकप्रतिनिधी, आमचे ठाण मांडून तिथं बसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाऊन तिथं गेल्यानंतर वेगळं काय होणार आहे मला माहिती नाही. परंतु उलटं माझं म्हणणं आहे की प्रशासनाला काम करून दिलं पाहिजे. रेस्क्यू ऑपरेशनची टीम आहे तिला काम करून दिलं पाहिजे. उलटं नेते मंडळींनी तिथं कमीत कमी जावं की जेणेकरून
त्या ठिकाणी प्रोटोकॉल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांनी अडकून पडू नये याच पद्धतीची भूमिका असते. मुख्यमंत्री महोदय अख्ख्या राज्यातल्या सगळ्या स्थितीवर वॉररूममधनं सातत्यानं लक्ष देत असतात. आता आपण बघितलं असेल, जेव्हा अतिवृष्टी झाली मागच्या 5-7 दिवसापूर्वी, तेव्हा मुख्यमंत्री स्वतः 2-2, 3-3 तास वॉररूममध्ये बसून सगळ्या गोष्टीचा आढावा घेत होते आणि सगळ्या ठिकाणी कशी मदत करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न करत होते. त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी कसं काम करावं हे बिनकामाच्या माणसाकडून ऐकण्याची आवश्यकता नाही. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात यंदाही अनोख्या सायकल दिंडीचं आयोजन करण्यात आले. नागपूर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सांगली, पुणे, ठाणे यांच्यासह राज्यातील 17 जिल्ह्यांमधून आलेल्या तब्बल 4000 सायकलस्वार वारकऱ्यांनी शहरात भव्य दिंडी काढत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय. वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं दर्शन घेऊन नगर प्रदक्षिणा करत ही सायकल दिंडी पार पडली. गेल्या 6 वर्षापासून पंढरपूर सायकलर्स क्लबच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात येत असून पायी वारीसोबत सायकल वारी ही भाविकांचा विशेष आकर्षण ठरते. भक्ती, पर्यावरण, जनजागृती आणि आरोग्याचा संदेश देणाऱ्या या अनोख्या सायकल दिंडीने यंदा आषाढी वारीत वेगळंच आकर्षण निर्माण केलंय. यवतमाळ शहरातील यादव लेआउट परिसरात अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत एका भोंदू मांत्रिकाने वृद्धांची तब्बल 3,75,000 रुपयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 2 वर्षाच्या नातवांची प्रकृती वारंवार बिघडत असल्याचा फायदा घेत आरोपीने घरात गुप्तधन असून त्यावर सापाचा शाप असल्याचं सांगत विविध धार्मिक विधी आणि पूजांच्या नावाखाली ही रक्कम उकळल्याचा आरोप केलाय. आर्थिक अडचण निर्माण झाल्यानंतर संबंधित वृद्धाने मित्राकडे पैशाची मागणी केली. त्यामुळे या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी आरोपी संजय कवाडेकर याला अटक केली आहे, तर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत. लोहारा पोलीस स्टेशन यवतमाळ या ठिकाणी फिर्यादी नामे सतीश सोपान पाटील राहणार यादव लेआउट लोहारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 9/7/2026 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये आरोपी जो आहे संजय कवटेकर याने यातील फिर्यादी यांचा नातू जो वारंवार आजारी पडत असायचा, त्याला डॉक्टरचा कुठल्याही प्रकारचा गुण येत नाही, हे कारण शोधून त्या फिर्यादीची भेट घेऊन त्या फिर्यादीला तुमच्या घरामध्ये गुप्तधन आहे आणि शेतामध्ये गुप्तधन आहे, त्या गुप्तधनावरती सापाची बैठक आहे, ती काढण्यासाठी आपल्याला जडीबुटीने पूजा करावी लागेल आणि ही पूजा केली तर तुमच्या नातूला बरं वाटेल, नाहीतर तुमच्या नातवाच्या जीवाचं बरं वाईट होईल, अशा पद्धतीने भीती घालून या बोंधूबाबाने या ज्योतिषानं या ठिकाणी फिर्यादीची जवळपास 3,75,000 आणि 5 ग्रॅम सोन्याची अंगठी असे भीती घालून उकळलेली आहे. अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे. यामध्ये आरोपीचा शोध या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये घेतला असता दहेली या ठिकाणून आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीला ताब्यात घेऊन दिनांक 10/7/2026 रोजी अटक करण्यात आलेली आहे. मान्य न्यायालयासमोर पेश केले असता आरोपीला दिनांक 13/7/2026 रोजीपर्यंत या ठिकाणी पोलीस कस्टडी दिलेली आहे. अधिकचा तपास पोलीस करत आहेत. या ठिकाणी आरोपीने आणखीन अशा प्रकारचे कुठे गुन्हे केले आहेत का, आणखीन अशा प्रकारचे गुप्तधनाची माहिती किंवा गुप्तधन आहे आणि त्यावरती सापाची बैठक आहे, पूजा करायची आहे किंवा आणखी कसली आगोरी पूजा केलेली आहेत का, त्या अनुषंगाने या ठिकाणी यवतमाळ पोलीस तपास करत आहेत.